नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर तर्क-वितर्क लढवले जात आहेत। या निकालावर विरोधकांचा विश्वास नाहीये। ईव्हीएम विरोधात आवाज उठवला जात आहे, त्यामुळे ईव्हीएम हटावचा नारा सारेच विरोधक देत आहेत। श्रीवर्धन मतदारसंघातून राजेंद्र ठाकूर उर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती। त्यांना जी कमी मते मिळाली आहेत त्याची त्यांना अपेक्षा नव्हती। आपण ईव्हीएम बाधित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। त्यामुळे येत्या 9 डिसेंबर रोजी माणगाव येथे राजाभाऊ ठाकूर ईव्हीएम विरोधात जनआंदोलन करणार आहेत। या संदर्भात त्यांनी आज अलिबागमध्ये पत्रकारांना माहिती दिली। 9 तारखेच्या आंदोलनात ईव्हीएम विरोध करताना भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत धोके टाळण्यासाठी काळजी घेण्याबाबत विशिष्ट प्रात्यक्षिक दाखवणार आहेत। त्यासाठी त्यांनी शासकीय जागेची मागणी केली आहे। या जन आंदोलनाचा काँग्रेस, शेकाप आणि इतर राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले। जवळपास 1,500-2 हजाराचा जनसमुदाय या आंदोलनात सहभागी होईल असे देखील ते म्हणाले। नमस्कार, आपल्याला सर्वांना कल्पना आहेच, आता जे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जो व्हीव्हीपॅट आणि आपल्या ईव्हीएम्स ह्याच्यामुळे बाधित होऊन असंख्य उमेदवार पराभूत झाले। त्याच्यामध्ये मी देखील 193 श्रीवर्धन मतदारसंघामधून निवडणूक लढवित होतो आणि ज्या ज्या केंद्रांमध्ये 300, 400, 500 अशी मतं मिळायला पाहिजे होती त्या ठिकाणी 10, 12, 15 अशी मतं मिळाली आणि 100% शंकेला वाव आहे आणि शंका तर आहेच आहे, कारण ज्या ठिकाणी मतदान एवढं चांगलं पॉवरफुल होतं तिथे 10-12 मतं मिळणं चुकीचंच होतं। संपूर्ण म्हणजे ठीक आहे, एका ठिकाणी मी पराभूत झालो असेल, पण अख्ख्या महाराष्ट्रात जर आपण बघितले असेल तर बरेचसे दिग्गज जे आहेत त्या दिग्गजांना म्हणजे टार्गेट करून ज्या पद्धतीने पाडलं जातं त्या पद्धतीने पाडलेलं आहे आणि ते आपल्या लक्षात देखील येतं। जवळजवळ 8 वेळा निवडून येणारे आमचे बाळासाहेब थोरात, त्यांना देखील आपण बघितलं असेल तर त्यांना देखील पराभूत केले। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण त्यांना पराभूत केले। आपल्याला माहिती असेल प्रहार संघटनेचे बच्चूभाऊ कडू त्यांना पराभूत केले। हितेंद्र ठाकूर साहेब जे आपले आहेत वसई विरार भागातले, त्यांना अशी असंख्य नावं आपण जर बघितली तर महाराष्ट्रातल्या लोकांना ह्या मशीनच्या आधारावरती पराभूत केलेलं आहे। आणि ह्या मशीनच्या विरोधात आपल्याला माहिती असेल मी जिल्हाधिकाऱ्यांकडे 27 तारखेला म्हणजे 26 तारखेचं पत्र आहे आणि हे 27 तारखेला जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे दिलेलं आहे आणि त्यांच्या इथून आम्ही परवानगी मागितलेली आहे जन आंदोलनाची। ह्याच्यामध्ये ईव्हीएमच्या विरोधात आणि व्हीव्हीपॅटच्या विरोधात जन आंदोलन केलं जाणार आहे। ते जे आंदोलन आहे त्याची तारीख त्यावेळेला आम्ही सांगितली नव्हती, पण सर्व पक्षीय लोकांशी चर्चा झाली, भरपूर लोकांचा पाठिंबा मिळाला। त्यात आपण बघत असाल तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडनं आपल्याला पत्र आलेलं आहे पाठिंब्याचं ह्या जन आंदोलनासाठी। भारतीय शेतकरी कामगार पक्षाकडनं पण हितेंद्र ठाकूरांची माझी स्वतःची चर्चा झालेली आहे। इतर मान्यवरांशी प्रकाश आंबेडकर साहेब असतील, बाकी मंडळी आहेत, आपल्या शिवसेनेचे गीते साहेब पण त्या दिवशी आले, त्यांना दिलेले उद्धव साहेबांकडे देखील हे आपली हे गेलेले आहे आणि सर्व लोक ह्या ईव्हीएमच्या विरोधात एकत्र येत आहेत। तर येत्या 9 तारखेला म्हणजे परवाच्या सोमवारी दुपारी 2 वाजल्यापासून माणगावला HP पेट्रोल पंप आहे, मुंबई गोवा हायवेला नानोरे गाव आहे, त्या पेट्रोल पंपाच्या इथे एक आपली सर्व मंडळी जे आंदोलन करते आहेत, जे ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करणार आहेत, ती सर्व लोक एकत्र येणार आहेत। त्या तिथे असंख्य म्हणजे पक्षाचे वेगवेगळे मोठे नेते देखील येतील आणि तिथून आंदोलन करते एकत्र येऊन त्या तिथे स्वागत सोहळा, जे आंदोलन कोण आंदोलक येतील त्यांचं काही स्वागत होईल किंवा जे मान्यवर येतील त्यांचं स्वागत होणार आहे। आणि त्या तिथून प्रांताधिकारी कार्यालय मी परवा जाऊन आपले माणगावचे जे प्रांताधिकारी आहेत त्यांना देखील जाऊन त्यांच्या इथे पण जे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे ते त्यांना देखील दिलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे तो मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो, तो असा की आपण जर बघाल तर ह्याच्यामध्ये आम्ही आंदोलनाला परवानगी मागितले, लोक त्या सभास्थळापासून त्या ह्याच्यामध्ये जाणारच आहेत, आपल्या प्रांतांच्या इथे निवेदन देऊन सह्या असतील किंवा ह्या ईव्हीएमच्या विरोधात निवेदन तर देणारच आहेत, पण त्याच्या जोडीला सर्वात महत्त्वाचं मी त्यांच्या इथे एक हॉलची मागणी केलेली आहे 30 बाय 30ची। आपल्याला जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल 30 बाय 30चा हॉल आपण त्यांच्या इथनं मागितलेला आहे प्रांतांकडनं आणि त्याचे जे काही सरकारी भाडं असेल ते देखील मी भरण्यास तयार आहे। आणि हे कशासाठी मागितलंय की जी आताची जी निवडणूक प्रक्रिया आहे, लोकांचं म्हणणं आहे ईव्हीएम हटवा आणि आपली सिंपल जी जुनी पद्धत होती बॅलेट पेपरवरती तुम्ही निवडणुका घ्या। मग त्या निवडणुका कोणत्याही असो, अगदी ग्रामपंचायतीच्या असो, नगरपालिकेच्या असू दे, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो किंवा आपली विधानसभा असो किंवा लोकसभा असो, पूर्ण देशामध्ये लोकांचं म्हणणं आहे ईव्हीएम हटवा आणि ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवरती तुम्ही निवडणुका घ्या।
पण जर समजा आता सुप्रीम कोर्टाकडे आपण सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश आहेत त्यांच्याकडे पण आपण मागणी करतोय, संपूर्ण जनता रस्त्यावर उतरते, पण समजा कधी कधी काय होते, आता आपण बघतोय भारत देशामध्ये सध्याची जी परिस्थिती आहे ती आपण सर्व आपल्या पत्रकार बंधूंना देखील माहिती आहे. तर ह्याच्यामध्ये आपण EVM हटाव ही मोहीम 100% आहे. पण जर EVM हटवलंच नाही, जसं मागे देखील EVM हटवलं नाही, मग त्याला पर्याय काय? तर त्याच्यासाठी आम्ही एक निवडणुकीचं प्रात्यक्षिक म्हणजे जो डेमो आपण म्हणतो, एक डेमो आपल्या काही मंडळींच्या सोबत, म्हणजे साधारण ज्या पद्धतीची निवडणूक प्रक्रिया एखाद्या केंद्रामध्ये होते, तर त्या एखाद्या केंद्रातली संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया आम्ही डेमो स्वरूपामध्ये तिथे दाखवणार आहोत. आणि मी त्याच्यासाठी 30x30ची म्हणजे ठीक आहे, थोडीशी कमी जास्ती लांबी रुंदीची जरी रूम असेल, हॉल असेल, सरकारी रूम असेल तर चांगलं आहे. आणि ती आम्ही प्रांताधिकाऱ्यांकडे मागितले. मी त्यांना सांगितलेलं आहे जर सरकारी असेल तर त्याच्यामध्ये सरकारची जे काही भाडं असेल त्या दिवसाचं ते भाडं देखील द्यायला मी तयार आहे. आणि तिथे आपण एक डेमो दाखवणार आहोत आणि त्याच्यामध्ये सुधारित म्हणजे जी माझी अपेक्षा आहे की भारताचे महामहिम राष्ट्रपती असतील, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील, आपल्या निवडणूक आयोगाचे जे आयुक्त असतील, या सर्वांना आमची विनंती राहील, हात जोडून विनंती त्यांना मी काय करणार आहे की ही जी निवडणूक प्रक्रिया आहे, कारण ठीक आहे आज आम्ही हरलो, उद्या इतर लोकांना पण, कारण प्रत्येकाची परिस्थिती चांगली नसते. अनेक गावांमध्ये अनेक ठिकाणी आपण बघाल एखादा चांगला माणूस असेल, एखादा चांगला लोकप्रतिनिधी असेल, त्याची परिस्थिती हलाखीची असली तरी गावकरी वर्गणी देणगी गोळा करून त्याला निवडणुकीला उभा करतात आणि त्याला निवडून आणतात. तर त्याच्यासाठी आम्ही त्यांना सांगणार आहोत की ही जी निवडणूक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये बदल आणण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत. आणि माझा आवाज किंवा जनतेचा आवाज हा आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपतींपर्यंत, भारत देशाचे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील त्यांच्यापर्यंत आणि इतर ज्या आपल्या आता जसं निवडणूक आयोग आहे त्यांच्यापर्यंत हा आवाज पोचला पाहिजे. आणि ही जी आम्ही एक प्रात्यक्षिक दाखवणार आहोत त्याच्यामधून ज्या पुढे होणाऱ्या निवडणुका आहेत ह्या पूर्णपणे निरपेक्ष होतील, त्याच्यामध्ये कुठली चूक राहणार नाही. आणि ते डेमो आम्हाला दाखवायचं आहे, त्याच्यासाठी देखील मी तिथे परवानगी मागितलेली आहे. 9 तारखेला 2 वाजल्यापासून माणगावला हे आंदोलन सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये अनेक लोक, त्याच्यामध्ये जनता, NGOज, अनेक लोक, आपले पत्रकार बंधू असतील, वकील संघटना आहेत, डॉक्टर संघटना, आम्ही अनेक लोकांना आवाहन केलेलं आहे. आणि ही सर्व मंडळी परवा त्या तिथे जमणार, म्हणजे परवाच सोमवार परवाच आहे. तर आपण आपल्या माध्यमातून हे जे काही जन आंदोलन आहे हे पूर्ण देशामध्ये, पूर्ण जगामध्ये पोहोचवावी ही आमची विनंती आपल्याला. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, अलिबाग. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.